नमस्कार मंडळी. तर आज आपण अतिशय पौष्टिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बिना पाकाचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. करायला एकदम सोपे आहेत आणि आपण यामध्ये अजिबात गव्हाचं पीठ वगैरे किंवा दुसरं कुठलं आपण यामध्ये पीठ वापरलेलं नाही, तर एकदम प्युअर असे आपण हे लाडू तयार केलेले आहेत. तुम्हाला माहीतच असेल की डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला हे लाडू दिले जातात, कारण डिलिव्हरीनंतर सांधेदुखी, कंबरदुखी असे बरेच त्रास चालू होतात. त्यामुळे हे प्रत्येक महिलेला डिलिव्हरीनंतर लाडू दिले जातात. आणि जर तुम्हाला विक्रीसाठी तयार करायचे असतील, म्हणजे तुम्हाला लाडू बनवून विकायचे असतील, तर अगदी 1 किलो प्रमाणबद्ध तुम्हाला मी ही आज रेसिपी दाखवलेली आहे. अगदी अचूक प्रमाण असं तुम्हाला मी 1 किलोचं दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तयार करून सुद्धा हे लाडू विकू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साधी आणि सोपी आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. तर चला, जरासुद्धा वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथं मी एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपल्याला आता 2 टेबलस्पून एवढी खसखस घालायची आहे. आणि ही खसखस आपल्याला छान अशी मंद गॅसवरती थोडीशी भाजून घ्यायची आहे. आपण तीळ कसे भाजतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे. आता आपल्या इथं खसखस छान भाजलेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात एखाद्या प्लेटमध्ये. आता परत त्याच कढईमध्ये इथं मी 250 ग्रॅम एवढं सुकं खोबरं मी किसणीवरती किसून घेतलेलं आहे. म्हणजे पाव किलो इतकं मी हे खोबरं घेतलेलं आहे. तर किसणीवरती आपल्याला छान असं हे खोबरं किसून घ्यायचं आहे. आणि खोबरं सुद्धा आपल्याला एकदम मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खोबरं आहे. तर तुम्ही हे खोबरं जितकं छान असं हे मंद गॅसवरती भाजाल तितकेच बऱ्याच दिवसापर्यंत तुमचे हे लाडू टिकायला मदत होते. आणि जर का तुम्ही हे खोबरं छान असं भाजलं नाही तर लाडू लवकर खराब होतात. म्हणूनच आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला इथं अजिबात मोठा करायचा नाही, तर एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला खोबऱ्याला थोडासा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचंय. तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी मस्त असं हे खोबरं छान असं मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. आणि खोबऱ्याचा रंग तुम्ही बघू शकता हलका असा सोनेरी आलेला आहे. खूप जास्त करपवायचं सुद्धा नाही आपल्याला, नाही तर तुमच्या लाडवाला कडवट असा वास येऊ शकतो. असा या पद्धतीचं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच या पद्धतीने. आता खोबरं सुद्धा आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता परत तीच कढई थोडीशी पुसून घेतली आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप घालून बाकीची जिन्नस आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथं मी 200 ग्रॅम एवढं हे साजूक तूप घेतलेलं आहे. तर हे जे तूप आहे तर हे सगळं तूप आपल्याला लागणार आहे, पण आपण असं थोडं थोडं तूप घालून सगळी जिन्नस इथं आपण भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला इथं ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. तर इथं मी सुरुवातीला 50 ग्रॅम एवढे बदाम या तुपामध्ये घातलेले आहेत. आणि बदाम सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण इथं बदाम घातलेले आहेत. बदाम असे अर्धवट भाजत आले की मग आपण यामध्ये काजू आणि बेदाणे घालणार आहोत. तर बदाम आपण मंद गॅसवरती छान असे अर्धे भाजून घेतलेले आहेत. अर्धे भाजत आले की आता आपल्याला यामध्ये काजू आणि बेदाणे घालायचे आहेत. तर इथं मी 50 ग्रॅम एवढे काजू आणि 50 ग्रॅम इथं मी बेदाणे घेतलेले आहेत. तर सगळे ड्रायफ्रुट्स मी इथं 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत. तर बेदाणे सुद्धा इथं मी तुम्ही बघू शकता 50 ग्रॅम एवढे घेतलेले आहेत. तर आता हे बेदाणे आपल्याला छान असे फुलेपर्यंत मंद गॅसवरती आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथं बघू शकता मंद गॅसवरती आपण छान असं हे बेदाणे फुलेपर्यंत हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत. आणि छान असे हे सगळे ड्रायफ्रुट्स आपले भाजलेले आहेत. आता हे सुद्धा आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. आणि या तुपामध्ये आता आपल्याला हळीव भाजून घ्यायचे आहे. तर इथं मी 50 ग्रॅम एवढे हे हळीव घेतलेले आहेत. तर हळीवसुद्धा आपल्याला एकदम मंद गॅसवरती छान असे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता हे हळीवसुद्धा मी मंद गॅसवरती छान असे भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण हे हळीवसुद्धा आता आपण लगेच काढून घेऊयात. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तर 1.5 ते 2 चमचे एवढं आपण साजूक तूप घालायचं आहे. आणि तूप छान असं परत गरम करून घ्यायचं. आणि आता आपल्याला यामध्ये खारीक भाजून घ्यायची आहे. तर इथं मी 100 ग्रॅम एवढी ही खारीक घेतलेली आहे. तर खारका छान अशा मी फोडून यातल्या बिया काढून त्याच्या पाठीमागचं जे देठ असतं ते काढून असं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे खारकेचे, म्हणजे मिक्सरला छान असं हे पटकन बारीक होईल. तर आता ही खारीकसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ही खारीक थोडीशी मऊ पडलेली असते, त्यामुळे आपण मंद गॅसवरती छान अशी ही खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे. खारक्याऐवजी तुम्ही या ठिकाणी 100 ग्रॅम एवढी खारीक पावडर सुद्धा वापरू शकता.
आता खारीक सुद्धा आपण छान अशी ही भाजून घेतली. आता ही सुद्धा आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यातलं इथं मी अर्ध तूप इथं घातलेलं आहे आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर तूप असं छान असं गरम करून घ्यायचं, म्हणजे डिंक छान असा तळला जातो. चांगलं तूप गरम झालं की मग आपण यामध्ये इथं मी 100 ग्रॅम एवढा हा डिंक घेतलेला आहे. तर हा डिंक तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज असा उपलब्ध होईल. तर आता आपल्याला हा थोडा थोडा करून या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. एकदम सुद्धा जास्त घालू नका, नाहीतर डिंक छान असा आतपर्यंत तळला जात नाही आणि मग तो असा लाडू खाताना तो असा एकदम कटकटीत लागेल. म्हणून असा मंद गॅसवरती छान असा एकदम असा टप्पुरा होईपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे. छान असा एकदम फुलला जातो डिंक आणि थोडासा रंग बदलतो या डिंकाचा, मग आपल्याला हा डिंक काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मंद गॅसवरती मी हा डिंक तळत आहे आणि डिंक आता हा तळलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा डिंक फुलून दुप्पट झालेला आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला डिंक तळल्यानंतर मगच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. तर छान असा मी हा डिंक तळून घेतलेला आहे. तर आता लगेच प्लेटमध्ये काढून घेते. तर अशाच पद्धतीने आपल्याला थोडा थोडा डिंक घालून छान असा हा डिंक तळून घ्यायचा आहे. तर अजून एकदा तुम्हाला मी हा डिंक तळून दाखवते. तर हे बघा, असं थोडा थोडासा घालायचा आणि छान असा मंद गॅसवरती आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे. आणि जे उरलेले जे तूप आहे ते सुद्धा आपल्याला लागेल तसं तूप घालून आपण सगळा डिंक तळून घ्यायचा आहे याच पद्धतीने. आता हा सुद्धा छान तळलेला आहे. हा सुद्धा आता लगेच काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आता सगळा डिंक तुम्ही तळून घ्या. आता उरलेलं सगळं तूप घालून मी सगळा डिंक इथं थोडा थोडा करून तळून घेतलेला आहे. आता जो हा सगळा डिंक आपण तळून घेतलेला आहे तो अशा एखाद्या पसरट परातीमध्ये काढून घेऊयात. आणि आता आपल्याला हा डिंक थोडासा असा चुरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा थोडासा हा फिरवून घेऊ शकता, पण मला असा थोडासा मोठा मोठाच पाहिजे, त्यामुळे इथं मी आपल्याकडे जो भाज्या मॅश करायचा मॅशर असतो त्यानेच मी हा थोडासा चुरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा मी थोडासा हा मोठा मोठाच ठेवलेला आहे. असाच खायला मला आवडतो त्यामुळे मी असा थोडासा मोठा मोठा ठेवलेला आहे. तर आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला इथं मी आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत तर ते घालणार आहे आणि मिक्सरला मी हे थोडंसं जाडसर असं फिरवून घेणार आहे. तर मिक्सरला मी हे थोडंसं फिरवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण खसखससुद्धा यातच घालूया, कारण आपण लाडू बांधताना चुकून ती बाहेर येऊ शकते. त्यामुळे आपण खसखससुद्धा यामध्ये घालून परत हे मिक्सरला छान असं थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. खूप जास्त सुद्धा मी हे बारीक केलेलं नाही. तर लाडू खाताना ड्रायफ्रुट्स आपल्या दातामध्ये आले की खूप छान लागतात, म्हणून असे मी हे थोडे जाडसर ठेवलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर एकदम बारीक देखील करू शकता. आता परत त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला खारीक बारीक करून घ्यायची आहे. तर खारीक मात्र आपल्याला इथं मिक्सरला एकदम बारीकच अशी वाटून घ्यायची आहे. अजिबात जाडसर ठेवायची नाही. तर एकदम बारीक अशी मी याची पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जमेल तितकी आपण ही बारीक अशी करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे. तर खोबरं मी मिक्सरला बारीक फिरवणार नाही, तर असं मोठं मोठं चांगलं वाटतं, म्हणून मी असं हे थोडंसं हातानेच असं चुरून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर खोबरं सुद्धा तुम्ही हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ शकता, पण लाडवामध्ये असं खोबरं मोठं मोठं चांगलं वाटतं म्हणून मी हे मिक्सरला फिरवलेलं नाही. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा भरून सुंठ पावडर घालायची आहे आणि 1 चमचा भरूनच वेलची पावडर सुद्धा घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जायफळ सुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता. आता ही सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे ती लागली जाईल. अशी हाताने थोडीशी आपण ही मिक्स करून घेऊया. आता छान सुंठ पावडर आणि वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घेतली. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये गूळ वितळवून घालायचं आहे. तर त्यासाठी परत मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये जे तुम्हाला शिल्लक राहिलेलं तूप दिसतंय तर या तुपामध्येच आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे. जे डिंक तळून राहिलेलं तूप आहे यामध्येच आता आपल्याला गूळ घालायचं आहे. तर गूळ इथं मी 300 ग्रॅम एवढा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि गूळ आपल्याला छान असा फक्त विरघळवून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा नाही, तर फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. बरेच जण गूळ पटकन विरघळावं म्हणून यामध्ये पाणी घालतात, तर आपल्याला अजिबात पाणी वगैरे यामध्ये काही न घालता असाच हा आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. पटकन हा विरघळला जातो. आता छान असा आपला हा गूळ विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये गुळाचे खडे वगैरे काहीही शिल्लक नाही. तर मस्त असा आपला हा गूळ विरघळलेला आहे. पटकन आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे तयार करून घेतलेलं जे गुळाचं मिश्रण आहे ते आपण पटकन असं या लाडवाच्या मिश्रणावरती ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीला गूळ गरम असल्यामुळे आपण असा चमच्यानेच यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
आता हे मिश्रण अजून खूप गरमच आहे, पण आपल्याला हाताला सोसवेल असं वाटलं की मग आपण हाताने थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं, कारण यामध्ये जो आपण गुळ घातलाय तो सगळीकडे असा लागला पाहिजे. त्यामुळे आपण असं हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे. तर आता मी हे हाताने थोडंसं असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर लगेच आता आपण लाडू बांधून घेऊयात. तर अजून हे मिश्रण खूप गरमच आहे, तर असं आपल्याला हवं तेवढं मिश्रण आपण हातावरती घ्यायचं आणि मग आपल्याला याचा पटकन असा लाडू वळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती सहज असा आपला हा लाडू बांधला जातोय. मस्त असा पटकन असा आपला हा लाडू, पहिला लाडू आपण इथं बांधून तयार केलेला आहे आणि बघू शकता किती मस्त असा आपला हा लाडू इथं बांधून तयार झालेला आहे. किती सुंदर असा आपला हा लाडू दिसत आहे, तुम्ही बघू शकता. गरम गरम असतानाच तुम्ही हे लाडू बांधायला घेतले की तुम्हाला अजिबात लाडू बांधायला त्रास होणार नाही. तर आता आपला हा पहिला लाडू इथं आपण तयार करून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला अजून एक लाडू इथं बांधून दाखवणार आहे. शेवटचा लाडू सुद्धा तुम्ही इथं अगदी सहज वळू शकता. असं हे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे लाडवाचं. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की लाडू बांधायला तुम्हाला त्रास होतोय शेवटी तर मग यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घालू शकता. म्हणजे तुपामुळे याला छान असं बाइंडिंग येईल आणि तुम्हाला पटकन असे हे लाडू वळता येतील. किंवा तुम्ही हे मिश्रण थोडंसं हलकं असं गरम करून घेऊ शकता आणि मग लाडू तुम्ही बांधू शकता. थोडंसं हे मिश्रण गरम झाले की पटकन हे लाडू वळले जातात. आता इथं आपला दुसरा सुद्धा लाडू मी इथं तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा सुद्धा लाडू आपला मस्त असा बनून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला आता सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर इथं मी सर्व लाडू इथं बांधून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले सर्व लाडू इथं तयार झालेले आहेत. मध्यम आकाराचे 25 ते 30 लाडू आपले इथं एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात. तर नगाने बरोबर 25 ते 30 आणि वजनाने म्हणाल तर बरोबर 1 किलो आपले हे लाडू तयार होतात. एका दुसरा जास्तच होईल पण कमी पडणार नाही. असे हे एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर आपले 1 किलो लाडू तयार होतात. तर तुम्हाला जर हे लाडू तयार करून विकायचे असतील, विक्रीसाठी जर करायचे असतील, तर हे अगदी अचूक असं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. अजिबात याला पाकाचं टेन्शन नाही. तर बिना पाकाचे मस्त असे हे खुसखुशीत लाडू तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.